दहावीची पहिल्या वेळेस ओळख झाली. 10वीची परीक्षा उत्तम गुणांनी मी उत्तीर्ण केली आणि गर्दीची पहिल्या वेळेस मला ओळख झाली. अज्ञानात असताना विज्ञानात गेलो आणि पुन्हा या गर्दीचा एक भाग झाला. पदवीच्या शिक्षणाने इंजिनिअरिंगचा बाजार केला आणि या बाजारामध्ये एक कवी बेबावपणे विकला गेला. समाजाच्या नजरेत जरी मी इंजिनियर झालो पण बाजारात स्वतःला बोली लावून गर्दीचा एक भागच. जीवनात सुरू झाली मग स्पर्धा परीक्षा. वयाला इथे बसली सर्वात जास्त शिक्षा. संभ्रमात असतो मी या विज्ञानाच्या युगात कसा स्पर्धा परीक्षेकडे गेलो. पुन्हा एकदा या गर्दीचा कसा एक भाग. नोकरीच्या प्रश्नाने जसं मला आता समाजाने घेरलं होतं, संवेदनशील मन माझं आता परिस्थितीने हरलं होतं. कुणास ठाऊक कसा मी या नोकरीचा भिकारी झालो आणि कसा मी या बेकारीच्या गर्दीचा एक भागच झालो. आतुर डोळ्याचं कंटाळवाणं हृदय आता शरीरासोबत खचलं होतं. प्रत्येक दिवशी दुसऱ्यासाठी स्वप्नाने मी मन रचलं होतं. पण मनाने त्या दिवशी माझा संसार मोडला आणि आयुष्यात माझे काळोख प्रसंग घडला. धडासोबत मनामुळे झाडाजवळ दोरी घेऊन मी गेलो आणि पुन्हा एकदा गर्दीचा एक भागच झालो. अजाणतेचा अबोल आत्मा, शेवटचं कडवं, अजाणतेचा अबोल आत्मा आत्महत्याच्या मनाला शाप देतो. पृथ्वीवरच्या शरीराला आता जागा होण्याची हाक देतो. स्वर्गाच्या दुःखाने पश्चातापाचं पुण्य माझं वाहून गेलं आणि गर्दीच्या भागामध्ये जगणं माझं राहून गेलं. थँक्यू.